एप्रिल महिना जवळजवळ संपत आलेला आहे आणि मे महिन्यामध्ये आपण आज पदार्पण करणार आहोत। अखिल मानवजातीला आम्ही या माध्यमातून आवाहन करत आहोत। सर्वांसाठी आवाहन आहे की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा। हा जो संदेश आहे, संदेशाप्रमाणे आपण बुद्धिवान प्राणी आहोत। आपण आपल्या बुद्धीचा वापर करून नेहमी स्वतःसाठी विचार करत असतो। तसं पशु पक्षी, वन्य प्राणी यांच्यासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे। याकरताच आपण ही बुद्धी भगवंतानं आपल्याला दिलेली आहे। तेव्हा आपण सुज्ञ आहात। आपण विचार करा की सूर्य आग ओकत चाललेला आहे। पारा जो आहे तो 42च्या पुढे वाढलेला आहे। जंगलांमध्ये पाण्याचे जे साठे आहेत ते जवळजवळ संपत चाललेले आहे। अशा वेळेला या पशु पक्ष्यांना, मुख्य जनावरांना, सरपटणाऱ्या प्राण्यांना पाणी कुठून मिळणार? मग त्यांच्या मदतीला आपण पुढे धावून यायला नको का? आणि म्हणून मी आपल्याला या संदेशाद्वारे आवाहन करत आहे की आम्ही एक पंधरवडा डिक्लेअर केलेला आहे। अक्षय तृतीया 19 एप्रिल ते 3 मे या कालावधीमध्ये आपण सर्वांनी पशु पक्षी, चिमण्या म्हणजे पशु पक्षी, सरपटणारे प्राणी या सर्वांसाठी, मुख्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा। त्यासाठी झाडावर छोटंसं असं भांडं प्लास्टिकचं असेल, मातीचं असेल ते बांधून त्यामध्ये पाण्याची सोय करा की जेणेकरून ते पक्ष्यांना उपयोगी पडेल। जंगलामध्ये कृत्रिम जलाशय निर्माण करा। म्हणजे जमीन जी आहे तीचा साधारणपणे एक 8 ते 10 फूट व्यासाची जमीन, एक 1.25 फूट ते 1.5 फूट उंचीची खड्डा खोदा, त्यामध्ये प्लास्टिक टाका आणि त्या प्लास्टिकमध्ये पाणी साठवा। जेणेकरून आपण शेतीला जसे पाणी हे करण्यासाठी शेत तलाव करतो तशा प्रकारे कृत्रिम हा तलाव बनवा आणि त्या तलावामध्ये पाणी ओतून ठेवा। आणि एक 15 दिवसानंतर, म्हणजे त्याची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे एक 8-15 दिवसानंतर जाऊन पुन्हा त्याच्यामध्ये पाणी संपलेलं भरायचं आहे। आणि अशा प्रकारे जलाशय, कृत्रिम जलाशय तयार करा जेणेकरून पशु पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल। आणि हे परोपकारी कार्य करून पुण्याचा संचय, आपल्या संग्रही वाढवा। तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा।